लक्ष देऊन ऐका. हा सप्ताह मला तरी वाटते जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत टिकला पाहिजे. असा दिव्य सोहळा तुम्ही सज्जनांनी घडवून आणला. तुकाराम बाबा मगाशी तुम्ही समोर आले, आणखी 2 म्हातारे बाबा होते, ते पुढे बसलेले आहेत तिकडे. बुजुर्ग मंडळी पुढे आले. मी म्हटलं हा सप्ताह सगळा म्हातारीचाच आहे. काय सांगा आता या जुन्या लोकांना, आपल्या वडिलाच्या वयाचे लोक यायच्या पुढे. इथं आल्यावर बरं वाटलं. पोरं हो जरा म्हटलं जरा आहेत जरा मुसळे. हा कारण काय होते बाबा, आम्ही तुमच्या लेकरासारखे माफी मागून बोलतो. तुमच्या पुढे हात लांबून बोलेल जरा लाज वाटेल ना. ते बाबाच्या वयाचे लोक टाळे घेऊन उभे. आम्ही तुम्हाला सांगावं का आई वडिलांची सेवा करा. लाज आहे काय कोणाला सांगू? ज्यांना सांगायला पाहिजे, ज्यांच्यासाठी सत्ता आहे ते आज समोर बसले. लहान लेकरही कीर्तनात आहेत, तरुण मंडळी. जिथं तरणे कीर्तनात असतात शंकर महाराज, आनंद वेगळा वाटते. हा खरा तरुण, आम्ही नेहमी सांगतो खरा तरुण कोण? जो सकाळी जातो घरून, संध्याकाळी आणावं लागतो धरून, तो खरा तरुण. जो जगताला तारुण्याचे विचार मनात ठेवतो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. गाडीतून उतरता बरोबर तरण्याची टीम दिसली, टोपी गिपी, बुवाच्या अंगावर छत्री, हात भाऊ होता है ना. हा मा लग्नातही छत्री नव्हती रे, अंगावर छत्री घेऊन मी मोठा ऐटीत चाललो. बापू तुमच्या गावात येऊन आनंद वाटला. दिव्य सोहळा आहे. लहान लहान लेकरही कीर्तनात आहे. ते बडबड करत हे ते कोंबी देत भाऊ, हे वयच तसं असत्या. तुम्ही तसेच होते. मी त्याच्यापेक्षाही पुढे. खरं सांगतो, मी एक गणित केलं बरोबर. वय अधिक वय बरोबर वय वय. हे वयच आहे, तरी याही वयामध्ये ते कीर्तनात बसतात. हे मोठी पण हे चांगलं आहे ना. हे एवढं सगळं लेकरू टोपी उलटी घातली पण मग उलट काय करा लागते रे बाबा. पण बसलं कोणाचंही लेकरू कीर्तनात येत नाही आहे ना बाबा. आमचे श्री गुरु वेदशास्त्र संपन्न वक्ते बाबा म्हणायचे, आबा म्हणत ज्याच्या मायचं दूध शुद्ध, ज्याच्या बापाचं रक्त पवित्र, त्याचं लेकरू कीर्तन. खैऱ्या गैऱ्याचं नक्की खैऱ्याचं येत नाही. 112 वर्ष झाले हा सप्ताह तुम्ही जुन्या लोकांनी टिकून ठेवला. त्याचं फळ म्हणजे हे तरुण मंडळी आज तुमच्या समोर कीर्तनात बसले. बऱ्याच गावले आम्ही कीर्तनात जातो. जवान पोरं दुरून पाहतात, बुवा कसा आहे मग घरी. हा ढिला ढुला दिसला की उठून जातात. आज स्टेजवर तरण्याची संख्या आहे. समोर तरुण बसले, इकडे तरुण आहे. आनंद वाटला बापू. मी आज 2:30-3 वाजे लोक कीर्तन करतो. काही नाही, आम्ही वेळेच झटपत असतो. पण खरंच सुंदर नियोजन आहे. आणि एवढ्या सोहळ्यामध्ये माझ्यासारख्या पामराकडे आदरणीय तुकाराम बाबांनी मला 4 महिन्याच्या आधी फोन केला, बुवा तुम्ही कीर्तनाला यावं. ज्यांनी कीर्तनाचं माझं यजमान पद घेतलं, आदरणीय राजू नाना नारायणराव भाकड, आदरणीय श्री रामेश्वरजी श्रीरंगराव चव्हाण यांनी कीर्तनाचं यजमान पद घेतलं. म्हणून या गावामध्ये माझं येणं झालं. ज्यांच्या मुखातून हरिविजय ग्रंथ आहे तुकाराम बाबा आहेत, आदरणीय भागवताचार्य संतोष बाबा जोशी आहेत, मृदंग सम्राट आमचे लहान गुरुबंधू, मी नाव बोललो बुवा, नारायण महाराज, दुसरे गुरुबंधू शुभम बुवा. हा दोन्ही मूर्त्या लहानपणी त्या महान आहेत. मी नेहमी सांगतो दादा, काही काही फटाके मोठे असतात, सुतळी बॉम्ब, काही काही बारीक असतात. हो पण कधी कधी मोठा फटाका आणि बारका फटाका जोरानं वाजते. दोन्ही बुवा लोक बारीक आहे. काही काही मिरच्या एवढा हा जाडी जाड्या मिरच्या डझनभर खासान तर काही होत नाही. आणि बारीक मिरच्या 2 खाल्ल्या की 2 दिवस. दोन्ही गुरुबंधू आमचे या ठिकाणी आहेत. गायनाचार्य आदरणीय गुरुबंधू आमचे
शंकर महाराज आहेत, आदरणीय गुरुबंधू किरण महाराज आहेत, तुम्हाला सगळ्याचे नाव सखाराम बाबा आहेत, सर्व बाबा मंडळींना वंदन. लक्ष्मण बाबा आहेत, सर्व महाराज मंडळी आहेत, सर्वांना वंदन करू आणि सेवेला सुरुवात करू. विठ्ठल सेवेसाठी जो अभंग घेतला, बोलू नका हे बहिणी हो. कीर्तन चालू झाला, आता मी एकटा बोलीन आणि तुम्ही ऐका. कीर्तनी बळबळ करेल जो कोणी, बेंडूक होऊन येईल जन्म. नाही आहे ना बाबा. ह्या बहिणी बोलायला लागेल, ते बोलूच नाही. आता कीर्तनातलं बोलायचं. माणूस बोलला बेंड होऊन जन्माला येते, आणि बाई बोलली की बेंड हुई होती. जुने लोक बसलेली विचार ना सगळ्या गोष्टी कीर्तनात. आता हे म्हातारे लोक यायचे जर गुडघे दुखले, यायनं पाय लांबवला तरी दोष नाही. तरण्यानं पाय लांबवला सापाचे योनी जाते. पुढल्या जन्मात देव त्याला पायच देत नाही. देवाचा अपमान आहे तो. मग जो चालू कीर्तनामध्ये फिरतो, इकडे बसतो तिकडे बसतो, तो डुकराचे जन्म. आणि ते तो रानातलं डुक्कर नाही, तो गावातलं. न्यासा पहारीच्या पत्त्या ज्यानं देवाला धर्माला देणगी पट्टी, इकडे काय बोल काय देणगी वर्गणी कबूल केली आणि दिली नाही, त्याची संतती कधी सुखात नांदत नाही आणि पुढल्या जन्मात त्याला पोरसोर होत नाही. रत्नापहारी अत्यंत दरिद्र. कुणाचं रत्न सोनं चांदी काही जर सापडलं, उचलून घरी नेलं, दारिद्र्य आल्याशिवाय काय शास्त्र बोल आहे. मातृवदांधत्व, ज्यानं मायवर हात उचलला तो आंधळ्याच्या जन्मात जातो. भातृवद बधीर, भाऊ बहिणीला विनाकारण त्रास दिला तो मुका बैरा होऊन जन्मात. धान्य हरणार मूषक, हे पेशल या बाईसाठी तुमच्यासाठी सांगतो. तुमच्या घरचं पीठ सरलं की तुम्ही कुठं जाता आणायला? बदनापूरला. तुम्ही सांगत जा ना. मग आता नाही बोलती. शेजारणीच्या जाताना तुम्ही कोमात गेल्या का? मग बोलू बोलू बोर केलं, असं समजून राहिली माझी भाषा. तुमच्या घरचं पीठ संपलं, आजी कुठं जात माय? पीठ आणायला. तुम्ही नका बोलू. कुठं जात?
ते माय बोलली शेजारणीच्या घरी. मग शेजारणीनं ज्या मायनं पीठ दिलं तिचे उपकार झाले. मग तिनं दिलं त्याच्यापेक्षा अधिक द्यावं असं शास्त्र. एक मूठ जास्त द्या. देता तुम्ही? मी काय संन्यासी आहे काय डोंगरातला? सगळ्या बाया सारख्या, सगळ्या सारख्या. खोटं नाही सांगत. बाई सारखी कंजूस जात जगात लय कंजूस. तुमच्यापेक्षा आमचं पुरुष मंडळ लय उदार. खरं बोललं ना भाऊ? हा, ह्या 10 रुपयाची वस्तू घ्यायला पागल करतात दुकानदार आले. 2,500 साडी सांगली 300 मागतात. 300 तुमच्यापेक्षा आमची जात लय चांगली. अजून दारूचा भाव नाही केला. ज्या बाईनं पीठ दिलं तिचे उपकार झाले. तिनं दिलं त्याच्यापेक्षा अधिक द्या. मला माहित आहे तुम्ही जास्त देऊ शकत नाही. मग ध्यानात ठेवा, जेवढं दिलं तेवढं दे. तिच्या दारी तुम्हाला गाय म्हैस व्हावं लागेल. कोणाचं जर खाल्लं तुम्ही जर डुबवलं, लक्ष देऊन ऐका. जे बाई कोणाच्या घरचं आणते लय आणि देते कमी, अशा लय बाया. आमची शेजारी ना आमच्या घरी पिठाली आली. सुनबाई पीठ आमच्या घरचं जनावर जरा आळशी आहे. जे म्हणे आत्या बाई घ्या हातानं. तिने शेर घेतला भाऊ. त्या आजी सारखीच आजी होती, पण वर असा शेर दाबू दाबू भरून नेला. महिना झाले दिला नाही. मी इले म्हटलं आणि गेली. आत्या बाई पीठ द्या. तिनं हातानं नेलं. इले म्हणा घे. दाबू दाबू नेलं. हे काय उड्या मारीन काय? हिच्या हातचा शेर घेतला आणि पीठ देणं चालू केलं. त्याला समजलं ते हलकट काम आहे. तशा रांगोळ्या काढतात. जे बाई कोणाचं लय खाते कमी देते, पुढल्या जन्मात ते बाई घुशीच्या जन्मात. अन्य हरणानुषक शास्त्र आहे. बहिणी हो, मी कामाचं चांगलं रागणं काही येऊ देऊ. तुम्ही जर घुसा झाल्या तर लोक तुम्हाला शॉट देऊन मारतात. लक्ष द्या. आता बोलू नका. मी एकटा बोलू. तुमच्या त्यानं कीर्तन लांबलं. लक्ष देऊन ऐका. जो अभंग सेवेसाठी घेतला हा जगद्गुरु तुकोबाराय. आणि तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाशी बोलतात. मी जास्त लांबून बोलतच नाही. देवाला सांगतात, देवा विठोबा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जिव्हा, माझी जीव. साऊंडवाला हो एक नंबर, टाळी वाजवा. माझी जिव्हा कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रहित आहे हे पटवून देतात आणि व्यंजना वृत्तीनं जगताला उपदेश करतात. आता प्रश्न असे आहे, नारायण महाराज उपदेश कुणी कराव, कुणाला कराव, कसा कराव, कशा करता कराव, उपदेश म्हणजे काय? उपदेशाचे 3 प्रकार: प्रभू संमित उपदेश, सुहृद संमित उपदेश आणि कांता संमित उपदेश. उपदेश गुरु करतात, साधू करतात, मायबाप करतात. पहिला प्रश्न तुकोबाराय, तुम्ही आमचे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथुनिया. श्री तुकोबाराय हे जगाचे गुरु आहे. तुकोबाराय साधू आहे. साधू म्हणजे काय? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाबा. साधू म्हणजे पांढरे कपडे घालते म्हणजे साधू, फेटा बांधते म्हणजे साधू, मोठी गाडी, मोठी दाढी, लय मोठ्या माडी. खरं बोलतो हा मित्रमंडळ. म्हणजे तुमच्या समोर तुम्हाला समजलं पाहिजे. साधू लोक वरच्या रंगाले बोलतात. साधू दाढी नाही, साधू माडी नाही. बापाच्या वयाचे लोक बसला तरी बोलायला घेत नाही. ऐकून घ्या तुम्ही. लय मोठ्या माडी गळ्यामध्ये म्हणजे साधू. ह्या सगळ्या चाटा आहे. गाई म्हशीचे दलाल लोक, ह्या गाई विकणारे, म्हशी विकणारे दलाल आपल्या माडीपेक्षाही जाळ्या माडी घालतात.
आणि शेतकऱ्याला माळ दाखवता, भाऊ माळकरी आहे द्या तुमची गाय, आणि आपली गाय घेऊन कापणाराली विकतात हरामखोराची अवलाद. साधू झाला तो दाढीनं माडीनं नाही, ह्या चाटा आहे. भगवे कपडे घातले म्हणजे साधू खोटा आहे. वा नाथबाबांचं गोड प्रमाण दिलं या बाबा. बहुरूपी धरी संन्याशाचा साधू नाही तो. तुम्ही जीन्स पॅन्ट घालता, रंगीत कपडे घालता, मी खरं सांगतो तुम्हाला, खाली येऊन सांगू काय बरोबर. जो आईला रखुमाबाई मानते आणि बापाला पंढरीचा विठोबा मानते तो साधू. शास्त्रात पाहा, शास्त्रात व्याख्या केल्या साधूच्या. रागद्वेषरहितत्वं उदासत्वं. कोणाला साधू म्हणा? आमचं शास्त्र म्हणते जो कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणा. किती गोड बोलले हा. जो कधी कोणाचं वैर करत नाही त्याला साधू म्हणा. माफी मागून बोलतो आमच्या सगळ्या गुरुबंधूची. बाबा बोलतो पण बोलू ना. हा राग नका मांजा. जेवढं वैर आपल्या बुवा लोकांत आहे तेवढं वैर नेतेच नाही. आम्ही जेवढे चांगले दिसतो तेवढे नाही काही. आमच्या खेकड्याच्या जातीचे आहेत. माझ्यावर 4 गुन्हे दाखल होईल. 4. मी काही चोऱ्या करत नाही काही, फक्त मी असा बोलतो. मग त्या 4 गुन्हे मागे मी चौकशी केली तर 4 महाराजच निघले. आमचे श्री गुरु एक दृष्टांत सांगतात. मी मोकळा बोलतो आज. गुरुजी म्हणा कुत्री व्याली, कुत्रीनं पिल्लं दिले. व्यालीच म्हणतात ना इकडे. कुत्री व्याली, कुत्रीनं पिल्लं दिले. कुत्री पिल्लांना सांगे बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. मग कुत्रीचे पिल्ल काट्या कुटेत राहत. पिल्ल जरा मोठे झाले, गल्लीत उड्या मारत आले. लहान लहान लेकराईले पिल्ल आवडतात. त्यांनी ते एक एक पिल्लू उचललं, घरी नेलं. मग त्या पिल्लाईले दूध बिस्किट, दूध बिस्किट, दूध बिस्किट. मग ते पिल्ल आमच्या सारखे सुधारले. मग ते दूर दूर फिरायला लागले. ते जालन्या लोक आले. ते उड्या मारता मारता मोठ्या मोठ्या कुत्र्यांना दिसले. लहान लहान पिल्ल उड्या मारून राहिले. त्यांना राग आला आणि त्या कुत्र्यांनी ते पिल्ल रक्ताभांबळ केले आणि रडत रडत पिल्ल कुत्री जवळ गेले. महाराज लक्ष देऊ नाही का? ते कुत्री जवळ गेले. मम्मी कुत्री म्हणे मूर्ख हो, मी सांगत होते बाहेर जाऊ नका, हे जग वाईट आहे. त्यात एक पिल्लू शंकर महाराज मासारखं ते त्याच्या आईले म्हणे आई हे जग चांगलं आहे. आमच्या बापाच्या वयाचे लोक आमच्या पाया लागतात, आमच्या गळ्यात हार टाकतात. है बाबा? हा रोज हार असते ना रोज.
हा लग्नातला हार एक फुलटीन एक फुल ते पिल्लू बोलले असं कोणाशी कुत्री मी राहतो पिल्लू म्हणे आई हे जग प्रेम करते आमच्यावर आमचे पाय धुतात पेढा खा गोड खा पाणी बिस्लरीचं पिया बाबा आता कुठपर्यंत आले बाबा आता कुठपर्यंत आले हो गावात येपर्यंत फोन करतात आता किती किलोमीटर झालं घरी गेल्यावर तो मेला तरी करत नाही फोन करतात ते कुत्रीचं पिल्लू असं बोललं पण ते कुत्री म्हणे तुझे हाल केले कोणा त्यावेळेस ते पिल्लू बोललं महाराज इतकं गोड उत्तर केलं ते पिल्लू म्हणे आई आपल्या जातीत काही कुत्रे बदमाश आहेत खरं की खोट हा तुमचा राग कोण करते खरं बोलला भाऊ लगे उत्तर दिला पकवा ज्याचा वैरी पकवा कोणा जरी विचारलं का नारायण भाऊ कशी वाजता एवढं काही नाही एका गायकाने दुसऱ्या गायकाविषयी विचारा कसे म्हणतात शंकर महाराज स्वर जाते मायाविषयी एखाद्या बोले म्हणा शिवाय कीर्तन कसा करते अभ्यास नाही आपली जात यानच मागे राहील लक्ष देऊन आहे का जो वैर करत नाही तो साधू आहे तो कीर्तन नशीन करत कथा नशीन करत खांद्यावर पताक घेत असेल पैदल पंढरीची वारी करत असेल तो साधू आहे माईले रखमाबाई मानते बापाले देव मानते तो साधू आहे जो कधीच कोणाच्या विषयी वाईट भावना करते तो साधू आहे त्याच्या कपड्याशी घेणं देणं नाही निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम सावता माडी गोरा कुंभार चोखा मेळा बंका महाराज संताई महाराज सेना महाराज उमेदास महाराज जनाबाई बहिणाबाई सकुबाई मीराबाई सगळे साधू याचं चरित्र पहा यायनं कधी कोणाची वैर नाही केलं कधीच ज्ञानोबा रायांच्या झोळीमध्ये शेण कालवलं वैर नाही एकानं मांस कालवलं वैर नाही नाथांच्या अंगावर मुसलमान थुकला प्रसाद देऊन मुक्त केला 7 वर्षाची आई मुक्ताबाई तिने देवाची माळ गल्लीत मारलं ज्या मुक्ताबाईनं मेलेले लोक जिवंत केले त्या आईले एक मारणं कठीण होतं रागानं पाहिलं असतं तरी त्याला भस्म केलं असतं एवढी पावर सहन केलं साधू जगद्गुरु खरे भाऊ चालला का रे येते तो वापिस त्यानं 2 वेळा करंगई दाखवली मध्ये इमानदार आहे तो येते तू जात का रे जाय ना मकाच कोंबे देत गेले लक्ष देऊन आहे का पटपट सांगतो जगद्गुरु तुकोबा रायांना चाल तू सरळ बस रे बसणार भाटीला जगद्गुरु तुकोबा रायांना चालू कीर्तनात मारलं तरी मारणाऱ्याच्या घरी जाऊन त्याचे हात दाबून दिले साधू तुम्ही मारून पावर आमच्यातल्या कोणीही साधू खरं नाही आपण दाबूनच देऊ महाराज त्यांच्यात आपल्यात हा फरक म्हणून त्यांचे मंदिर झाले प्रत्येकाच्या हृदयात साधू बसले एक वेळ बापाविषयी शिवी दिली तरी एकदा सहन होते जाऊ द्या बापा मोठा आहे पण आमच्या साधूविषयी वाईट बोलला की असं वाटते त्याचा नरडा फोडून रक्त प्यावं वागला का आमचे जीवनच साधून त्यानं कमवून ठेवलं आपण खाऊन राहिलो काहीच हाल होते आम्ही काय सुद्या तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो विठोबाच्या नावाचं कपाळाले लावलं नसतं गळ्यात माळ घातली नसती तर आपल्याला कोणी रोजाने ठेवलं नसतं आज आम्ही राजासारखं जीवन किती मोठा मंत्री असला तरी पायावर झोपतेच हे पावर कशात असेल तर या पवित्र तुळशीच्या माळी म्हणजे साधू वरच्या रंगाला पाहू नका बोलू नका जो वैर करत नाही तो साधू आमच्या तुकोबारायांचं जीवन साधू आहे गुरु आहे म्हणून आपल्याला उपदेश करतात हा त्यांचा अधिकार पण उपदेश कराव कुणाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे
उपदेश करण्याकरताही लायकी लागते, पण ज्याला करून राहिलो तो कसा आहे हे पाहणार. 2 घागरी पालथ्या मारल्या. एका घागरीवर 7ची मोटर लावली आणि एका घागरीवर 5ची. तुझं नाव काय रे? बाळा, कोणत्या मोटरीनं घागर भरील? 7च्या भरील की 5च्या? 7च्या. वा वा, तुम्हाला समजलं? तू सांग रे, सांग ना. 7च्या. किती हुशार लेकर आहे. मी म्हटलं दोन्ही घागरी पालथ्या मारल्या, एकावर 7ची मोटर आणि दुसऱ्यावर 5ची. ओ येड्या बाबू, घागर पालथी, त्याच्यावर 7ची मोटर लावली तरी भरत नाही, 5ची लावली तरी भरत नाही, तुमच्या दोघांची लावल्या तरी. कारण ते घागर कशी आहे समजलं बाळा? कशी आहे घागर? पालथी आहे. पालथ्या घागरीवर किती पाणी ओतलं ते भरत नाही. हा, आता लक्ष दे बा. तशा जगामध्ये अनेक घागरी आहेत की ज्या ज्याच्यावर पाणी ओतून फायदा नाही. झाडावर माकड बसलं, पावसानं भिजलं, त्या झाडावर एक चिमणी, एक सुगरण बसलेली. ती चिमणी माकडाशी बोलली, माकडा अरे उन्हाळ्याभर फिरला. कोण बोललं? बोला ना. चिमणी. कोणाशी? माकडा. माकडा उन्हाळ्याभर फिरला, एक तारीख खाली नाही. घर नाही बांधले, घर. ते माकड म्हणजे त्या चिमणीला, सुगरणीला, मी तुला भाड्यानं खोली मागतो का? मरून मी राहिलो, तुला काय करावं लागतं? असं म्हटल्यावर चिमणी माकडाला म्हणे मर. मर म्हटल्यावर राग येते ना बहिणी. आई राग येईल ना? मर म्हटल्यावर राग येईल ना माय? आई हो. मी जर एखाद्या मायला म्हणतो मर, ते माय म्हणून त्या काय बापाचा खातो हरामा. माकडाला राग आला आणि रागानं माकडाने चिमणीचं घर मोडलं. तुम्ही आम्ही सारखे चला जाऊ द्वारके. माकडालाही घर नाही, चिमणीलाही घर नाही. तुम्हीच उत्तर द्या, तुम्ही कोणी बोलू नका. बहिणी हो, माकडाचं घर का मोडलं? कारण तिनं उपदेश कुणाला केला? चिमणीचं घर का मोडलं? कारण उपदेश कोणाला केला? माकडाला उपदेश केला म्हणून तिचं घर. समजला भाव तुम्हाला मला बोलण्याचा? काहीच नाही समजलं. डबल सांगतो, त्याच्या लक्षात नाही आलं. त्याला माकडही समजलं नाही, चिमणी समजली. डबल सांगतो, लक्ष देऊन ऐका बहिणी हो. राग ना काही तुम्ही तुमच्या भावासारखा. मी विनोदानं बोलतो. मावल्या हो, ऐका ना. चिमणीनं समजली. चिमणी इकडे ऐका. माकडाला तुम्हाला समजलं नाही? चिमणीनं माकडाला उपदेश करू नये. एखादी बहीण म्हणेल माकड पेते, पिऊ द्या. मावल्या हो, पिऊ द्या. ती म्हणतात बा असा बाबा पाहिजे बा. ते म्हणणारा. मी सगळ्या बाबा लोकांपेक्षा अलग सांगतो. आमचे सगळे बाबा लोक सांगतात दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लू का पैसा खर्च के मुंह में मिट्टी. मी कधीच नाही सांगत. मी म्हणतो पेते ना, पिऊ द्या. कमी पेते, अधिक पाजा. लाडकी बहीण योजना बाहेर काढा. पे आज हप्ता पडला, त्याने पाजा. महाराज यानं आमचा काय फायदा होतो? बहिणी खोटं नाही बोलणार. यानं तुमचा फायदाच होतो. काय फायदा होते? यानं माकड लवकर मरते. असं बोलायला लागते बाबा. मग मूर्खाच्या नावाचं कुंकू लावून जगल्यापेक्षा पांडुरंगाच्या नावाचा बुक्का परवडला. मग मी कधी कधी सांगितलं त्याच्या लेखक पुसा मेला रे. आणि मस्त विठोबाच्या नावाचं काळ लावा कपाळाले आणि त्याच्या नावाचं मंगळसूत्र. तरी मूर्खाला सांगू नये, ही आमची वारकऱ्याची पद्धत आहे.
त्याशी बोध कैसा व्यर्था आपली वाचा शिनवू नये मूर्खाला सांगू नये हे साधूचे शब्द आहे. तिसरा प्रश्न उपदेश म्हणजे काय? हितकथनम उपदेशम हिताचं सांगणं याला उपदेश म्हणतात. संत कधी बाबा अनहिताचं बोलले काय? काकडा कोणी घेते तुमच्या गावात? काकडा सगळी महिला बहिणी तुम्ही काकडा घेता ना? काकडा घेणाऱ्या मागे बसेल असतील. मावल्या हो कधी काकड्यात असा अभंग म्हणता का तुम्ही? सकाळी उठोनी शेताचे रस्ते धरा, शेजारी लोकांचे तुम्ही बांध कोरा. कधी म्हणता असं? कधी कधी लक्ष देऊ नये का? साधू कधी अनहिताचं बोलत नाही आणि जो अनहिताचा बोलते तो साधू नाही. उठा जागे व्हाले स्मरण करा असं म्हणतात. उठा उठा जागा पाठी भयाने पंढरी वाचुनी तुझा राम राम स्मरा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार समाज तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करू संसार समाज तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका बोलतो विषय कामाने तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नका करू संसार श्रमा, नका गुंतू तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. करा रे बापानो हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना बदलली पाहिजे. किती सांगू तरी नाही कती पुढे काय माय गेली अशा घाण शिव्या दिल्या. या सगळ्या शिव्याचा अर्थ शिव्याला येते. पण शिव्याचं वय कमी पडलं. तुमच्या वयाचं झालो मी जरा वयस्कर कीर्तनकार झालो की मी शिव्याच सांगितलं. लटकीचा भटकीचा शिंदडीचा चुंबडीचा आमची गुरुजी सांगत आहे बाबा. वक्ते बाबा 3 तास कीर्तन करत आमचे गुरुवर्य 3 तास. आणि त्या 3 तासातल्या 1.5 तास शिव्याच देत. बरं शिव्याही पटलीतल्या असं किती मोठा नेता असो आमच्या आव्हानं कधीच लाड नाही केला. माझ्या वडिलाच्या श्राद्धावर मंत्री आलता हार घेऊन. मंत्री आमच्या गुरुजीनं दुरूनच पाहिला. शिव्या अशी बोलत आमची गुरु. शिव्या काय आता याच्या हातून हार टाकू नको. साधा माळकरी चालीन पण हा मंत्री आहे म्हणजे याच्या हातून नाही पाहिजे.
हे खुर्चीसाठी काही गव्हाण ठेवू शकतात. आता पुढचं मी कीर्तनात बोलत नाही. काय आमच्या गुरुजीचा अधिकार, कोणाची पावर नव्हती म्हटलं बोलीन. वाघ होते वारकरी पंथातले. मग म्हणजे एका जणांनी लहान होतं, एक जण मला म्हणे बुवा रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या? मी नवीन होतो बाबा मुक्ताईच्या मठात गेलो ना, आबाले उठवलो. उठल्या म्हटलं आबा एका जणानं प्रश्न विचारला कोणता? म्हटलं तो म्हणते रूप पाहत आलोचनी सुख झाले व 6 जणी, त्या 6 जणी कोणत्या? एका मिनिटात उत्तर दिलं बुवा, त्याले सांग त्यातली एकटी माय होती. म्हटलं त्यानंतर म्हटलं बाकीच्या 5 त्याच्या मायले विचार. फार गरम काम. कोणता कोण्याही पक्षाचा असला तरी कधी भेले नाही. आता आमचे काही काही बुवा लोक पक्षवाले पुढे शपथ हलवतात. तोंडही पाहत नाही तरी हाताला त्याच्या मागे. अजून या वेळेला कोण्या पक्षाचा शिक्का लागला. 18, 17, 18 वर्ष कीर्तन करतो. कोणीही पाव, कोणी युट्यूबले पाव क्लिप, कोण्या पक्षाचा कोण्या बाफाट मंत्र्याच्या वाढदिवसात कीर्तन करतो. आणि कीर्तन होत आल्यावर मग म्हणतो भाऊचा वाढदिवस तरी नाव नाही. कारण मी तुम्हाला खरं सांगतो, आज तरुण कीर्तनाचा म्हणून माझं एक आहे का, कोण्याही पक्षाचा कार्यकर्ता झाल्यापेक्षा तुमच्या गावातल्या सप्त्याचा कार्यकर्ता. कोणताच नेता तुमच्या कामात पडणार नाही. हा शिवा महाराजचा शब्द आहे. एकही नाही, फक्त मतलबाचे. एकही शेतकऱ्यासाठी नाही. आता सगळं पाहूनच राहिले तुम्ही. शेतकऱ्याला मोठा करणारा अजून कोणी मायचा लाल झालाच नाही. शेतकऱ्याच्या हातापायात जर दम आला तर तो त्याच्या मागे शेपूट हलवणार नाही. म्हणून आपल्याला हे लोक मोठं होऊ देत नाही. आपल्याला दाबतात. आपल्या सोयाबीनले भाव 41, 40, आपल्या तुरीले भाव 60, 61, आणि त्याची डाळ 125 रुपये किलो. आपली जिरवायच्या नांदी आहे. म्हणून कोण्याच नेत्याच्या पुढे शेपूट हलू नका. तुम्ही राजकारणी असता, आम्ही असतो, पण बापू हो राजकारणासाठी गावाचं वाटोळं करू नका. माझा ऐका, चप्पल जशी मंदिरात चालत नाही तसं राजकारण कधी धर्म मंडपामध्ये आणू नका. मस्त गोड वागा बापू. आपलं गाव म्हणजे आपला परिवार आहे. धर्माचा सप्ताह म्हणजे धर्म कार्य. एका ठिकाणी या, सगळं विसरून जाय. काही घेणं नाही. ते पक्ष गिक्ष गेले उडत, कोणीच नाही कामात. आपल्या कामाचा विठोबा. आपले कर्म जसं बँकेत पैसे टाकल्यावर कधी लागू निघतात, तुमचे सत्कर्म तुमच्यासाठी मागे पुढे उभे राहून तुमचा सांभाळ करतील. आमच्या संतांनी अनहिताचा उपदेश केलाच. शिव्या देऊ देऊ सांगितलं. वासुदेव वासुदेव म्हणा, नाही ऐकलं. शिव्या देऊ. भटकीचे हो सुंदर अर्थ सांगा वाटते. मी एक दिवस सांगलं महाराज, पण मग लोकांना राग आला. मी एक दिवस म्हटलं भटकीचा म्हणजे कोण? एक उठला मला म्हणे सांगा. मी सांगलं हो. मी म्हटलं भटकीचा म्हणजे ठेवलेल्या बायकोचं देव. नेमकं मला जो सांगा म्हणे भाऊ तोच तसा आहे. मग मला नारळही नाही भेटलं आणि पाकिटही नाही. मग गाडीत काय गोमूत्र टाकू. त्या दिवस पासून मी सांगणं बंद केलं. मी आता सांगत नाही, सांगल्याशिवाय. साधू संतांनी शिव्या दिल्या. का दिल्याशिवाय याच्यावर बोलता येते. का दिल्याशिवाय बहिणी खरं बोलता. तुम्ही तुमच्या लेकराने शिवी देता की नाही? हा भाग स्टँडर्ड आहे का जास्त? खरं बोल माईक. गेल्याने शिवे लेकराने राग अनावर झाला की आई लेकराला शिवी देते. देवे की आपल्या माईने आपल्याला शिव्या. मग ह्या जुन्या बाया शिव्या देत लेकराले मारत. नवीन बाया लेकराले मारत नाही. यायले लेकर भेट नाही. यायले जास्तच राग आला तर ह्या काय म्हणतात, पप्पांना सांगेल. हा पप्पाले या जुन्या
पप्पाने सांगत नाही ह्या म्हाताऱ्या, ह्या एका रस्त्यामध्ये हिवाळ्यात पावसाळा भेटतात भाऊ लेकर. मामाईनं मला चुलीतली गाडी लावेला अजून जाऊ ना, गाडी काढली पेट्रोला शिव्या मेला तर चालते पण कीर्तनात होय काय. त्या माईनं जर चटका लावला नसता तर इतक्या दूर आलो असता का चटका लावायला. मला सांगतो बहिणी हो, लेकर हाणलेच पाहिजे. आपलं काम असतं माय बापू. बहिणी हो, ऐका तुम्ही, जे बाई लेकराले मारत नाही, मी म्हणतो ते मायच नाही. लेकरू भेलं पाहिजे. नाही ना बाबा, तो भेटच नाही, त्याचा बाप भेटे तो नाही भेट. लेकरू भेणार नाही ते काय माय आहे का? चुकलं की हाण्याचं लेकरू. राग अनावर झाला की आई शिवी देते, देते की नाही. हा बहिणी हो, मारलं पाहिजे. 12 वर्षाच्या आतच लेकराले मारा. 12 वर्षाचा झाला की लेकराले मारू नये. 12 वर्षानंतर लेकरू हे माय बापाच्या नजरीले भेटलं पाहिजे. ऐकून राहिले ना पुरुष म्हणून, बापाच्या नजरीले लेकरू भेटलं पाहिजे. रे बाप म्हणतात पण त्याच्या आधी त्याची माय भेटली पाहिजे. जेवढे लेकर बिघडले त्याले कारणच माय आहे, आणि जेवढे घडले त्याले कारण माय आहे. लेकरू चुकलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या मुलाच्या न चुकलं. चौकात आणला, चौकात हत्तीच्या पायाखाली दिला, याले माय म्हणतात. ह्या बाया लेकराच्या गुन्ह्यावर झाकण टाकणारे आहे. एखाद्या बाईले म्हणा, मावशी तुमचा लेक पेते. नाही बापा, मा लेक तर देव आहे, मग त्याचं मंदिर बांध. खोट्या बोलता बहिणी हो. काय झाकण टाकता तुम्ही गुन्ह्यावर? चौकात काढा ना पिऊन आला की त्याचं लग्न झालं पाहिजे. काही ते बांधतात लग्न झाला की सुधरीन तो. दुसऱ्याची पोरगी का तुमचा पोरगा सुधारायची मशीन आहे का ते? बहिणी हो, तुम्हाला देवानं पोरी दिल्या की लेकी आहेत ना, मग तुमची लेक तुम्हाला बेवड्याला द्या वाटते काय? नाही ना. मग दुसऱ्याची मुलगी फसवायच्या वेळेस आपल्याला लाज वाटली पाहिजे. लय नाही पण उशी. अरे मुलगी हे मायबापाचं काळीच असते ना. जे बाई बेवड्याच्या घरात नांदते काय दुःख आहे तिलाच माहित आहे ना. तिच्या जीवनात सुखच नसते. सणाच्या दिवाळी सारख्या दिवशी एका बाईनं आत्महत्या केली यंदा दिवाळीला. लक्ष्मी पूजनाचा दिवस पतीनं हात उचलला, त्याला लक्ष्मी समजली नाही. अशा मूर्खाईसाठी तुमच्या मुलीचं वाटोळं करता. तुमचा स्वतःचा मुलगा अशी कोणा जर म्हटलं बाई मुलाचं लग्न करता काय सांगा, बेवडा भाऊ देऊ नको, असाच मरू दे हराम. याने असं बोला. माय बापानं, माय वडीलधारी मंडळीला विनंती आहे, बेवड्या बावड्याच्या संबंधात पडू नका. तुम्ही जर पडले, गरीबाच्या मुली जर तुम्ही फसवल्या, तुमचे हाल झाल्याशिवाय राहतील नाही, किडे पडून मरसान. बोलाच लागते, इलाजच नाही. कारण तुम्ही आत्महत्येचे हे जे शेतकरी आत्महत्या दिसतील बाबा कर्जामुळे या बाईनं काय आत्महत्या केली, हे लोक म्हणजे आता काही ते नाव सांगले की गावाचं नाव येते म्हणून आम्हाला दबा लागते. आता 15 दिवसातलेच पेपर वाचा. ते आमच्या सोयऱ्यातलं निघलं की आमच्या म्हणून सांगतो आम्हाला जरा भेद बोला लागते. सगळं सांगाने लागत. बापू हो, लेकरावर संस्कार टाका, त्याचे पाय धरा. बापू रे व्यसनाकडे जाऊ नको, सप्ताहामध्ये ये, असे हे माय बापाचं काम आहे. संत आपले माय बाप आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत, साधू माय बाप आहे. मग साधू आपल्या पाया पडले, कर जोडून लागली पाया विलंबितो तुम्हाला, लागली पाया विलंबितो तुम्हाला.
देवाचं भजन करा. करा रे बापानो बाप म्हटलं. नंतर शिव्या दिल्या. काय दिल्या शिव्या? आपण ऐकत नाही म्हणून. तुम्ही ऐकताना साधूच नाही सगळे म्हटलं. नका करू संसार श्रमा. ऐका मग सगळे लोक संसार सोडून द्या. तुमच्या नाही तुमच्या जमिनी मकान आमच्या नावावर करा. तुम्ही पाव पाव गाय पाव पाव कैलास का राजा दमलगाने कोणीच ऐकत नाही. कोण संसार सोडते? आम्ही सांगतो कीर्तन भर. संसार दुःख मूळ असं वाटते आता हा कीर्तन झाला की संन्यास. संसार दुःख मूळ चौकडे इंगड गावाच्या बाहेर जाऊ लवकर पाकिट फोड. संसार हा सुटत नाही. संसार सुटत नाही आणि संसार सोडायचं काम आहे. एक जण आला हापसत होता. दुसरा म्हणे ओ हापसू नको खारट पाणी आहे. तो म्हणे नाही घंटाभर हापसल्यावर येईल नको. किती हापसलं तर ते पाणी खारट पाहिजे. संसार बाबांनी म्हटलं हा दुःख बांधवणी आहे. हा संसार हा ठाऊकची आहे. संसार मग सुटते काय? तो सुटत नाही. मी तुम्हाला एक सोपी आयडिया सांगतो. आज टाइम कमी आहे. मी घड्याळ पाहिली माया ठोके वाढले. लक्ष देऊन आहे काय? बरेच बोलत संसार ताकासारखा आहे. बरोबर आहे. मग ताक फेकून देतात काय आपल्या घरी बाहेर? बहिणी तुमच्या घरी गाई म्हशी आहेत ना? गाई म्हशी आहेत. रवी लागते ताक फेकून देता. कोणतीच बाई ताक भेटत नाही. ह्या बाया दूध डेअरीवर देतात हे नाही. आणि जेवढं ताक असेल तेवढं हेलेले पाजतात. नाही खोटं नाही. हेलेले भाऊ 80 रुपये लिटरचं दूध कोणीच पाजत नाही. हेलेले काय पाजता बहिणी हो? हेलाच म्हणतात ना. हल्या हल्या म्हणताय ना. मला माहित नव्हतं हल्या म्हणतात. कोणाला म्हणतात हल्या? ताक पिणाऱ्याला हल्या म्हणतात. आणि जर हल्या ताक नाही पिला तर ह्या बाया त्या ताकात काळं मीठ टाकतात, बर्फ टाकतात, मसाला टाकतात आणि त्याचा मठ्ठा करून पाजतात. खरं बोला. आंबट काय काय पण फेकलं काय? त्यात काळं मीठ बर्फ खई साखर टाकला त्याचा मठ्ठा झाला. तसा प्रत्येक संसारिकानं ध्यानात ठेवा. ताक आंबट आहे. संसार ताकद आहे. फलकट तो संसार येथे सार. पण त्या संसार रूपी ताकामध्ये दान धर्माची साखर टाका, भक्तिभावाचा मसाला टाका आणि प्रेमाचा बर्फ होता. आपला संसार मठ्ठा झाल्याशिवाय राहणार.
करा आनंदात. संसारी असावे 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 भजन करावे वेळ वेळा. संसारात राहा पण भजनासाठी वेळ काढा. वासुदेव वासुदेव हाच उपदेश आहे आपल्याला. आग्रह केला हरी हरी तुम्ही. शास्त्र म्हणजे एक शब्द 2 वेळा वापरू नये तरी वापरला. आग्रह करणार संगत बसली आणि जेवणारे यायच्या घरी होतं भाऊ सगळं काय नाव होतं भाकर भाऊ. त्याच्या घरी जेवणारे तेच भाऊ वाढेले होते. आग्रहाले आले. कसा करतात आग्रह तुमच्याकडे नारायण वाढेले काय घ्या पाहिलं होतं कधी. आग्रह कसा करतात घ्या 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 माऊली घ्या हो घ्या आहे ना असंच ना हो घ्या घ्या घ्या. एक शब्द हरी हरी तुम्ही बाबा आग्रह आहे. वासुदेव वासुदेव म्हणा हा आग्रह आहे. हो आदर करणं असला की एक शब्द 2 वेळा वापरा असं शास्त्र. आदर कोणी घरी आम्ही आलो या गावामध्ये बुजुर्ग माणसं आमच्या वडिलाचे वयाचे 5-7 जण रस्त्यावर उभे होते. आम्ही जे महाराज आले मला म्हणजे येऊ द्या बाबा गाडी. हे पुढे निघून गेले आम्हाला मदत घुसलं तिकडे. 5-7 जण उभे उतरलो गाडीत. काय म्हणतात तुमच्याकडे पाहुणे आले की या या बसा. बापू राम राम घाल. तुम्ही काय घातला भाऊ. काय म्हटलं मला पहिले राम राम. या 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 असंच ना आदराची. राम राम या या बसा बसा. हे आदर. चक्षुर्दद्यात् मनोदद्यात् वाचं दद्याच्च सुहृताम् अनुव्रजेत् उपासित सयज्ञ पंचदक्षिणः. कोणी दारात आलं आणि चांगल्या नजरेनं पाहिलं तर यज्ञ करायचं पुण्य. वाणीनं गोड बोलले दुसरा यज्ञ. मनानं चांगलं चिंतन केलं तिसरा यज्ञ. कोणी जायला लागला आणि तुम्ही जर हात जोडले. आता इथं बाहेरगावचे लोक असतील बाहेरगावची मंडळी हात वर करा बरं एकदा. बाहेरगावचे आले ना मागावकरी आहे का ते काही तुमच्या घरी लग्नाले नाही आले पण सोहळ्याले आले सप्ताहाले आले. मग जे जे गावकरी यांना कोणी भेटले यांचा आदरच झाला पाहिजे. आदर काय बरे आले माऊली. यानं काय होते यानं पंचदक्षिण नावाचा यज्ञ करायचं पुण्य लागतं. आणि आदर हा एका शब्दानं होत नाही. राम राम या या बसा बसा. एक शब्द 2 वेळा. जर घाई असली की एक शब्द 2 वेळा वापरा असं शास्त्र आहे. घाई पती पत्नी गावात आहे नवरा बाई गावाला चालले बुवा फाट्यावर गेले बाई घरी येऊन गाडी आली. त्या माणसाला त्या बाईला घाई घाई बोलवणं आहे. खरं बोला बाई एका आवाजात येते काय. तुम्ही सगळे संन्याशी आहे काय घेऊ नाही बुवा. पुरुष म्हणलं नाही नाही बोला ना आपला वेळ कमी राहिला. बाई एका आवाजात येते काय. तुम्ही सांगा बहिणी खरं बोलले हे. मावल्यावर लेकरू बोलू द्या. खरं आहे ना यायचं. कोणती बाई असो एका आवाजात येत नाही आहे ना आई. आमचे गुरु महाराज सांगायचे मी नाही सांगत. आमचे गुरुजी म्हणा एक वेळ म्हैस लवकर येईल पण बाई नाही.
खोटं बोललो हो. म्हशीले कधीच 4 आवाज नाही द्यायला. आमच्या जो म्हशी आहेत, गायी आहेत, मी स्वतः म्हशी चारो, कधीच काडी घेऊन नाही गेलो. एखादी म्हैस जर कोणाच्या शेतात गेली, कधी काडी, मी पुढे, एखादी गेली मी लगेच साती म्हशी एका आवाजात गोळा करू. साती, फक्त एकच म्हैस येत नव्हती. लक्ष्मी बुवा फाट्यात बाई घरी गाडी आली आणि घाई घाई बोलावणार. एक शब्द बोल, माणसानं जर केलं, चल ना गाडी जाईल ना, बाई त्याने एक शब्द बोल, बरोबर आहे भाऊ. वासुदेव वासुदेव साधू संतांनी परमार्थाची आपल्याला परमार्थात घाई आहे. मग संत समागमी धरावी करावी परमार्थी किंवा परमार्थाची घडी घडी काळ घाई. त्या नामाच्या दृष्टीने तुकोबाराय देवाशी बोलले, मी नामाचं भजन, तुझ्या नामाचा जप करतो. देव म्हणतात नामाची नोकरी पाहिजे तुकोबा. हो, नोकरीच्या आधी मुलाखत घेतात, इंटरव्ह्यू. तुकोबाराय म्हणतात देवा चतुरा तू, लावण्याची मुकुट सकळा मनी धन्य तुझी. मी तवा नाथ पराधी कर्महीन मती मंद, तुझं मी आठविले नाही कधी. वाचे कृपानिधी माय बापा. हे देवा, अरे मी मतिमंद आहे रे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मला काही विचारू नको. तुकोबाराय म्हणतात देवा मी नामाची नोकरी करतो. देव म्हणतात ते नाही, मी प्रश्न विचारेन. तुकोबारांना राग, तुकोबारांचा विठोबा, अरे एवढे 1000 नाव का ठेवले रे? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. मेघश्यामा, मेघश्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे. समजलं का ठेवले एवढे नाव विठोबा? त्याच्यावर नाथ बाबा भाष्य करतात, कष्टले संसार शिने जे देवो येते गाराने, तया दे नामे जेने तो संकेत तुहा. ब्रह्माचा बोला फिटावा, पदी अद्वैतत्वे तो भेटावा. ऐसा मंत्र, काय गोड शब्द आहे. अरे या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून त्या देवानं नाव आपल्यासाठी आहे. मग तुकोबारांना देवा करू दे भजन. देव म्हणतात नाही, मी प्रश्न विचारतो. आमचे तुकोबारांना विचार. देवानं प्रश्न विचारला, तुकोबा तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? हो देवा, ते तुझवी What?
माझी जीभ कर्म व्यभिचार रहित आहे. तुला सोडून दुसऱ्याचं नावच घेणार नाही. एक गाव आम्ही अनेकाचे काम नाही. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. पहिला अर्थ काढला देवा, तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा देवा, माझी जीभ नाव घेणार नाही. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्या कुणाले काही मागणार नाही. तुझे दास्य करू आम्ही का मागू खावया. दिग झाले जिने माझे पंढरीला. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैसे. एकाच्या नावाचं कुंकू लावते आणि दुसऱ्याला मागायला जाते, त्या बाईले बेभिचारी म्हणतात. तुकोबाराय म्हणतात देवा मी तसा नाही रे. झोपानी आल्या ना, मी तसा नाही. दोन अर्थ काय. तिसरा अर्थ, शब्द ते फक्त बोलायच्या वेळेस फिरून बोललं की भाव बदल. अक्षर तुम्ही पहा, काय गाव आहे. काहीच नाही बोललं तरी तुम्हाला बरं वाटलं ना आपल्या गावाचं बुवानवर. मी काय म्हणतो, काय गाव आहे. चांगलं वाटलं ना भाऊ, मस्त वाटलं ना. आता हे शब्द मी दुसऱ्या स्वरात म्हणतो, काय गाव आहे. भाव बदलला ना. शब्द तेच आहे, फक्त स्वर बदलला. राम 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 राम. बरं वाटते राम राम, चांगलं वाटत राम राम. तसंच हे असते. अभंग एकच दिसते, सारखाच असते. एकच महाराज चार महाराज एकच अभंग घेतील, तो अलग सांगते, तो अलग सांगते. तसं भृंगा किती फुलाच्या भोवती फिरला. फुलाचं काय होतं, आम्ही भृंग आहोत, आम्ही सगळे भृंग आहोत. आणि अभंग हे फुलं आहेत. आमच्या जनात त्यातलं काय घेतल्या जात अशी नशीन ते देवाचं देवाले प्रयत्न चालू. दोन अर्थ झाले. आमच्या गुरुजीने 49 अर्थ सांगले. पहिल्या चरणावर 4 महिने बोलले होते. एका चरणावर 4 महिने. 4 चतुर्मासात एक अभंग झालता. मी बी चालू देतो धीरे धीरे धीरे. सकाळ लोक चालू देऊ. लोक खरंच क्वालिटीचे आहेत. उठून नाही राहिलं, काहीच नाही. असे लोक असले की मी खरं 2-2:30 वाजे लोक. काल तर 3:30 वाजले का हो. लक्ष देऊ आहे का देवा. तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. तिसरा भाव पहा, तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. पुरावे, विठ्ठले बिन देव म्हणती ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती. विठ्ठले विन तुका म्हणे जन्म आल्याची विठ्ठलाची. एकच पाहिल्यानं जीवनाचं सार्थक. शेंदरी शेंदरी दैवते कोणती पूजे. आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदा. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव अलग काय आणि दैवते अलग आहे. लक्ष देऊन ऐका, देव आणि दैवते यात फरक आहे. देव कोण आहे, नावापुरतं घेतो नावासहित देतो तो देव आहे. मुठभर पोहेच्या बदल्यात सोन्याचं गाव दिलं तो देव. देवा पुत्र होऊ दे, बोकड्या कापी कोंबड कापी. या लटक्या लोकांच्या नांदी लागू नका.
दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना कशी येत नाही किऊ. तुकडोजी बाबा म्हणा, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा म्हणाले, अरे कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. साधी भाषा होती. बकर कोंबड खातो गळ्या, कशाला पंढरी जातो. आपण हिंदू आहोत. ही म्हणजे हिंसा, दू म्हणजे दूर, हिंसेपासून दूर राहतो त्याला हिंदू म्हणतात. हिंसा करू नये, असे नवस करू नये बहिणी हो. देवा बोकड्या कापी कोंबड कापी, हा कोणाच्या अंगात देवीचे चालल्या पाहिले. हे म्हातारे लोक पहा, तुम्ही जीवन गेलं यायचं, परमार्थ यायच्या अंगात नाही आला. आला का बाबा कधी अंगात? कधी दिसला नाही, दिसला नाही. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जानोनी अंगात नाही आला. आयुष्य गेलं यायचं परमार्थात, भजन करू करू अजून नाही आलं. तुमच्या कसा काय पटकन येते आम्हाला हेच निंदा नाही. मला खरं बोलू वाटते, पण त्याला भेव वाटते. मी लोकांनी सांगू भाऊ, मा घरीच अंधार झाला, माझी बायकोच जात जाय देवाला. मग गल्लीत दोस्त मित्र मग मध्ये पाहून ते टोचून बोलत मला म्हण, शिव्या तू लोकांनी सांगितलं का पुरा महाराष्ट्रभर फिरतं, ती बायकोच तू जाते रे. महाराज मला ते खराब वाटत. मग मी म्हटलं इले सांगून उपयोग नाही. किती मोठा असला बुवा तरी भाऊ घरी चालत नाही. कोणी असो, कारण आमचा बुवा लोकांचा संसार बायाच्या भरोशा. आम्ही महिना महिना फिरतो, हे गाव ते गाव हे गाव. तुम्हाला काय अनुभव? आम्हाला जर भांडणं केले ना, वाद घातले तर कसा संसार चालेल. माझी पोरगी एवढीच आहे, तिला जरा लघवीचा आजार होता. मग मी होमिओपॅथिक डॉक्टरकडे नेलं, देशमुख साहेब. मग साबुदाण्याच्या गोळ्या दिल्या, साबुदाणा. मग मा पोरीला दिल्या. माझी मान दुखी, मी मोटरसायकलला 10 वर्ष फिरलो, फिरत नाही. मग मान दुखते. मग त्या डॉक्टरनं मला साबुदाण्याच्या गोळ्या बाहेरच्या. मा बायकोनं भाऊ 2.5 महिने मा पोरीच्या लघवीच्या गोळ्या मला दिल्या. मा मान दुख्याच्या तिला. कधी जमीन तिचं सांगा तुम्ही. पण तरी काही म्हणा नाही लागलं. खर्च भांडण करून आपलं चालेल कसं. आमचं फिरणं, हे गाव ते गाव हे गाव. महिना पहिले रेल्वेनं जाऊ, एकदा 1.5 महिन्यानं घरी गेलो. मा पोरगा असा वट्यावर उभा. मग मला पाहिल्यावर त्यानं पळत यावं ना, पप्पा आले पप्पा. वा मा पोरानं मला ओळखलं. मा पोऱ्या मला पाहून करे, माव बुवाला व. त्याची माय घरातून म्हणे, कोणता बुवा आला रे? तो म्हणे, आई नारळावाला आला. आमच्या थैली चिपकू नसते, डाळिंब नसते, सफरचंद नाही, कधीच नाही. कोणी गावले जाऊ नारळ नारळ. 2.5 पोते झाले बुवा नारळ, 2.5 पोते मागच्या वर्षी. दोघं नवरा बायको फोड्याले बसलो, रट्टा मारला. दही बुक्का दही. म्हणून सांगतो तुम्हाला, बाहेर सांगता येते पण घरीच फरक पडेल ना. काय करू. मी म्हटलं इले सांगण्यापेक्षा डायरेक्ट देवीजवळ जाऊ. मी गेलो, एका बाईच्या अंगात गेलो, नंबरात लागलो. असेच लोक उभे होते. काही वरलीवाले असतात, आकडा मारणारे, काही असे म्हातारे माणसं. आमचा गुडघा दुखते,
आता खरं सांगा बाबा, या वयात गुडघा दुखीन नाही तर काय जवानीत दुखीन का? हे काय देवाला सांगा लागते. ती देवी लगेच म्हणे शेजाऱ्यानं केलं. मी सगळं चितंबा पाहून आलो, नम्रात लागेल. मग आपले लोक मला मानतात, मला म्हणे शिव्या होय पुढे. मी पुढे आलो. मग ती देवी म्हणे बोल भक्ता. मी म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं आहे. ती देवी मराठीवरची हिंदीवर आली. ये नाही जमता. आणि मला हिंदी येत नाही भाऊ. मी म्हणू काहून नाही जमता. माझी हिंदी कच्ची आहे. मी नर्मदा मातेच्या प्रदक्षिणेने गेलो. मग ओवा मागायला गेलो दुकानात. ओवाच म्हणतात ना इकडे. तिकडे ओव्याचं नाव दुसरं. मी दुकानदाराला म्हणू हमको ओवा दो. दुकानदार म्हणे ओवा क्या होता है. मी त्याला सांगू ओवा जिरे का छोटा भाई होता. हिंदी देवीशी बोलला म्हटलं. ती देवी म्हणे होय भक्ता. म्हटलं अंबाबाई मला कानात बोलायचं. हे नाही जमता. मी म्हणू काहून नाही जमता. तिला ऐकाच लागेल. देवी ऐकेच ना. मग त्या बाईचा नवरा मालक तिथं राळ जायला बसेल होता. भगत. तुमच्याकडे भगतच म्हणतात ना. पुजारी काय म्हणतात भाऊ. पुजारी भगत. तो राळ जायला. मी त्याच्या जवळ गेलो. त्याला म्हटलं गड्या सांग तुझ्या बायकोले समजून. माय ऐक म्हणा. मी तुला बिड्याचा पुढा मग त्यानं लगेच बिडी चेतवली. त्या देवीशी त्याच्या बायकोशी बोलली. आई. मी आईच म्हणा लागते. देवालयावर आई. त्या आई म्हणे बोल बालका. बालका बोल. तो काय म्हणे आई हे लेकरू अज्ञानी आहे. म्हणजे अज्ञानी म्हणे तो बिड्यावर. हे लेकरू अज्ञानी आहे ऐका त्याच. मग ती देवी मला म्हणे सांग लेकरा. मी गेलो त्या देवीच्या कानात बोललो भाऊ. मोकळं सांगतो आज अंबाबाई. म्हटलं पोराईचे लग्न होत नाही. पुण्य राहिले भाऊ. आमच्या भागात एका गावात 40 पोर आहेत. 40 वर्षाचे. आता एका पोराचं झालं 33 वर्षाचा तोंड. त्याने 39ची बायको केली भाऊ. 2 लेकरं तिच्या संग त्याला फुकट भेटले. आमच्याकडे त्याला गाय मांगे वासरू म्हणतात. मी त्या देवीजवळ असं बोललो. त्या देवीने सांगा म्हटलं अंबाबाई लग्न होऊन नाही राहिले. माझ्या भोळ्या भाया शिवाचं झालं तर टिपू दे. आणि तुले जर हे भक्तीन म्हणून लागत असेल पुजारी हे तू घे आणि मला दुसरी आणून दे. बोललो. त्या दिवस पासून त्या देवीची कृपा झाली. कुठं नाही सांगावं देवाचं. माय बायको दिसली की ते देवी कधी इसको भगाव. आमचे साधू याच्या विरोधात बोलले. शिळ्या तांब्याचे पावले गेले. शिळ्या तांब्याचे पावले गेले. आज मानून पैसा दिले. मानून पैसा दिले. अक्षरा सुनाले. अक्षरा सुनाले. अक्षरा सुनाले. शिळ्या तांब्याचे पावले केले. पाठ मांडून वरी बैसविले. गंध अक्षरा शृंगारिले. मनाले ते नाव ठेविले. या जनाशी लागलं वेळ. हरीश कोई नहीं बडा दीवाने क्यों गफलत में
तुला सोडून नाव घेणार नाही, तुला सोडून देव म्हणणार नाही, तुला सोडून दुसऱ्याले मागणार नाही. मग देव म्हणतात तुकोबा सगळं बरोबर आहे, पण निवडून आल्यावर जर पक्ष सोडला तर. तुकोबा म्हणतात मी तसा नाही, पण सोडला तर, माझं नाव सोडून दुसऱ्याचं नाव घेतलं तर असं होणार नाही. झालं तर तुकोबारांना देवा वचन देतो रे अभंगाच्या दुसऱ्याच्या. तरी होता शतखंड, तरी होता शतखंड, तरी होता हो शतखंड, तरी होता शतखंड, तरी होता शतखंड, तरी होता झाले 10 मिनिट राहिले. म्हणजे 10चाच टाइम आहे, मा टाइम 10:30 आहे. 8 ते 10 सांगितलं होतं, पण 8 वाजून 8 मिनिटानं चालू झालं. 5-10 मिनिटं लांबलं तर काय बिघडते? 3 घंटे पिक्चर पाहतात लोक. ऍडव्हर्टाईज येते म्हणतात, मग माणसं करतात वॉशिंग पावडर निर्मा लगावून खुजली भगाव. काय 10 मिनिटं लांबलं तर काही बिघडलं का? लांबतच असते, काही नाही. एकदा मस्त हाताने टाळ्या वाजू, देवाचं भजन करू. 2 चरण होतात. 2 चरण मी नेहमी सांगत असतो, 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखर. अरे किती वखरला? 8 एकर आला बाबूराव. मागे हराळ कशी 2च एकर वखरा, पण बाबू हराळ नाही दिसलं पाहिजे. आपलं 2 एकर होते, 2 एकर राहत. आम्ही विदर्भातून आलो म्हणून शब्द देतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. या या या
जाऊ दे. एकदा मस्त टाळ्या वाजवा आणि भजन करा.